अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर नमस्ते सर्वांना. तर हा व्हिडिओ बनवायचा ह्याच्यामागचा एकच हेतू आहे की जो मला अनुभव आला, स्वतःला अनुभव आला. मी हा अनुभव जर व्हिडिओमार्फत किंवा असं कुणाला तरी व्हिडिओमार्फत जर कळला आणि जर त्यांचा विषय जर खरंच जर हा व्हिडिओ बघून जर चांगलं होत असेल तर ह्याच्यापेक्षा खरंच आनंद दुसरा कुठलाच नसणार आहे. हा एक माझ्या मनात विचार आल्यामुळं मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आजच्या कलियुगामध्ये फक्त आणि फक्त तारणार तर दत्त महाराजच आणि त्यांची सेवा ही आत्ताच्या कलियुगाची खरंच गरज आहे. आणि मी ह्या सेवेत कशी आली आणि मला महाराजांनी सेवेत कसं आणलं हा एक माझं अनुभव. आणि मी खरंच कुठल्या संकटातनं पार केलं आणि मला परमेश्वरानं कसं ह्यातनं तारून नेलं, ह्या सगळ्या गोष्टीचा एक अनुभव माझ्या स्वतःच्या मनात असा आहे. म्हणून मी हा व्हिडिओमार्फत मी सर्वांसाठी शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर झालं असं, माझ्या आयुष्यात एवढं दुःख होतं, इतकं दुःख होतं की एकेकाळी मला असं वाटत होतं की हे जीवन संपवलंच पाहिजे, काहीतरी करून हे जीवनच संपवलं पाहिजे. एवढं माझ्या आयुष्यात दुःख आणि दुःखच होतं. तर मग मी असंच इकडं विचारा तिकडं विचारा, पंचंगवर विचारा, अशा सगळ्या गोष्टी मीही केल्या. इतक्या केल्या ना की माणूस शेवटी कसं असते, एवढं दुःख आल्यानंतर माणूस कुठं नाही कुठेतरी जाऊन आपलं एक आनंद शोधायला लागते की इथून तरी आपलं चांगलं होईल, तिथून चांगलं होईल. आणि मग माणूस कुठं सांगेल तिकडं मग जात असते आणि ती जे सांगत असते ते करत मी तेही सुद्धा केलं. पण झालं असं की मला त्यातनं कसलाही फायदा झाला नाही. झाला तर मला उलट त्रासच झाला म्हटलं तर चालेल. पण त्यावेळेला माझी एकच गोष्ट लक्षात आली की आपलं आई वडील कुलस्वामी आणि कुलस्वामीनी घरी असताना आपण दुसरीकडे जाऊन छान ह्या गोष्टीचं आपण सोक्षमोक्ष लावायचा प्रयत्न करतो, हे कुठंतरी आपलं चुकतं हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी सगळा विषय सोडून दिला आणि सगळं स्टॉप केला. आणि मी एकच माझ्या कुलस्वामिनीला विनंती गाठली की तुम्ही माझे आई वडील आहात आणि तुम्हीच तारण करता आहात, तर तुम्हीच मला मार्ग दाखवा. म्हणून मी त्यांच्या शरणागती गेलो. आणि माझे कुलस्वामी तर सौंदतीची आई रेणुका माता आहे आणि माझा कुलस्वामी आहे ते नरसिंहदेव आहे. तर ह्यांना मी विनंती घातली आणि मी त्यांना शरणगती गेलो की मी आता फक्त आणि फक्त तुम्हालाच शरण आले आणि तुम्हीच मला ह्या सगळ्यातनं मार्ग दाखवा आणि सोडवा. मी हा डोक्यात असा विषय ठेवून ज्या मी देवांची सेवा मी सेवा करतच होतो, पण कुठंतरी इकडं तिकडं बघण्याच्या ह्याच्यामध्ये थोडंसं घरातल्या देवांच्याकडे दुर्लक्ष होतं आहे. ते माझ्या बाबतीत झालं. म्हणून मी सगळा विषय थांबवला आणि माझ्या कुलस्वामीला शरण गेलो आणि तिथून माझ्या आयुष्याची खरी सुरुवात